गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडून सफाई कामगारांच्या वारसांना लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार वेळेत सेवेत दाखल करून घेतलं जाणं अपेक्षित असतानाही अनेक मयत कामगारांच्या वारसांना माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते। वारंवार विनंती अर्ज करूनही दखल घेतली जात नाही असा आरोप करीत पंढरपूर नगर परिषदेमधील आरोग्य विभागातील कायम सफाई कर्मचारी दगडूबाई श्याम खिलारे व यांची वारस सून व दत्ता श्याम खिलारे यांची पत्नी यांचे वारसा हक्काने नियुक्ती मिळवण्यासाठी श्रीमती बाळाबाई दत्ता खिलारे दिनांक 27 मे पासून पंढरपूर नगर पालिकेच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषण त्यांनी सुरू केले। माझ्या सासूच्या अथवा पतीच्या रिक्त जागी मी अथवा माझा मुलगा यांना नियुक्ती करावी अशी मागणी करतानाच त्यांनी पालिका प्रशासनाकडून यापूर्वी अनुकंपा तत्वावर करण्यात आलेल्या नियुक्त्याबाबत प्रश्नचिन्हही उपस्थित केले आहे। बाळाबाई दत्ता खिलारे, राहणारे एस नारायण झोपडपट, माझ्यावर मी उपेशनला बसलेले आहे। माझा पती, माझी सासू कामाला कायमची होती, तर मी 27 वर्ष झालं ह्यांना अर्ज कागदपत्र देते वारंवार। ह्यांनी माझ्यावर आतापर्यंत अन्यायच केलाय, न्याय काय दिला नाही। मला न्याय मिळावा म्हणून मी इथं उपेशनला बसलेले आहे। माझी सासू बी कायम कामावर मयत आहे, 2888 ला मयत आहे, तेव्हापासून आणि कोणाला वारस घेतलेला नाही। माझा नवरा बी 98 ला कायम झालेला होता, ती ऑर्डर यायला आणि बेपत्ता व्हायला गाठ पडली, तरी मी त्यांची मृत्यू दाखलं काढलं, त्यांना शोधलं, जे नाही ते केलं, तरी ह्या लोकांनी काय माझी दखल घेतली नाही। एक सोडून 2 नोकऱ्या असून कुठलंच आम्हाला दिलंच नाही आतापर्यंत। सासूची एक नोकरी आहे, नवऱ्याची एक आहे, तरी आम्ही वारंवार ह्यांना कागदपत्र दिले, वारंवार आम्हाला घ्या, एकतर द्या, काय तर द्या, पण ह्याने काय अनेकपर्यंत आम्हाला कुठली दिली नाही, सासूची नाही ना नवऱ्याची नाही। पंढरपूर नगरपालिकेमध्ये 1998-99 साली ज्या सफाई कर्मचाऱ्याची भरती झाली होती, त्यामध्ये कोणत्याही सफाई कर्मचाऱ्याचा 5 वर्षाच्या आत अर्ज नव्हता, परंतु त्याचे वारस सध्या पंढरपूर नगरपालिकेमध्ये सध्या ते कार्यरत आहेत। ते कार्यरत असून ते आता रिटायरमेंट होऊन त्यांचे वारस त्या ठिकाणी आलेले आहेत, परंतु बाळाबाई खिलारे यांची सासू व त्यांचा पती हे पंढरपूर नगरपालिकेमध्ये सर्व्हिसला होते, पण 27 वर्ष झालं त्यांच्याही वारसांना कोणत्याही प्रकारची नियुक्ती आदेश या पंढरपूर नगर परिषदेने दिलेला नाही। तसेच मध्ये 66 कर्मचाऱ्यांची ही प्रकरणे यांनी कोणतंही कारण न देता निकाली काढलेले आहेत। तरी कृपया आपणा सर्वांना विनंती आहे की आपण या माध्यमातून आम्हाला न्याय द्यावा, याच्यासाठी मी त्यांच्या उपोषणाला प्रतिसाद म्हणून या ठिकाणी त्यांच्याबरोबर थांबलेलो आहे।